मुंबई येथे स्पोर्ट्स बाईक चोरी प्रकरणी साकीनाका पोलिसांनी 2 सराईत चोरट्यांना अटक करून 23,89,000 रुपयांच्या 11 मोटरसायकल हस्तगत केल्यात। मिराज उर्फ बवाल मोहम्मद रईसखान आणि उमेर आमीन शेख अशी या आरोपींची नावे आहेत। या कारवाईत मुंबई शहर आणि उपनगरातील एकूण 15 गुन्हे उघडकीस आलेत। 22 नोव्हेंबर 2025 रोजी अंधेरी घाटकोपर लिंक रोड परिसरातून चोरीला गेलेल्या रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 650 च्या तपासादरम्यान मोटर वाहन चोरी विरोधी पथक आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली आहे। तपासात आरोपींकडून रॉयल एनफील्ड आणि यामाहा या कंपनीच्या विविध मोटरसायकल जप्त करण्यात आल्यात। तसंच साकीनाका, व्हीबी नगर, कुर्ला, सायन आणि धारावी पोलीस ठाण्यातील गुन्हे उघड झालेत। मुंबईतील जुहू परिसरात 1 फेब्रुवारी 2026 रोजी एका सिनेमा दिग्दर्शकाच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याची पुढील तपासणी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले। या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांच्या मार्फत सुरू आहे। सुरुवातीला 5 आरोपींना अटक करण्यात आली। त्यानंतर तपासादरम्यान मोक्का कायद्याअंतर्गत कलमांचाही समावेश करण्यात आलाय। सर्व अटक आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। तपास अधिक व्यापक करत उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स आणि हरियाणा स्पेशल टास्क फोर्स यांच्या मदतीने आणखी 6 आरोपींना अटक करण्यात आली। अटक करण्यात आरोपींमध्ये प्रत्यक्ष घरावर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीचाही समावेश आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडले। पुढील तपास सुरू आहे। 1 फेब्रुवारी 2026 ला मूवी डायरेक्टर प्रोड्युसर रोहित शेट्टीच्या घरावर फायरिंग झालेली होती। मध्ये 126/26 प्रमाणे जुहू पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेले होते। त्यानंतर हा गुन्हा मुंबई क्राईम ब्रांचकडे 19/26 प्रमाणे री-रजिस्टर झालेले होते आणि मध्ये मोक्का कायद्यातील कलमांचा समावेश करण्यात आलेले होते। मध्ये पुढील तपास खंडणी विरोधी पथक मुंबई क्राईम ब्रांचकडे चालू आहे। सुरुवातीला गुन्ह्यामध्ये 5 आरोपीला अटक करण्यात आलेले होते। तसेच काल रोजी तांत्रिक विश्लेषण व मानवी कौशल्य आणि हरियाणा एसटीएफ व यूपी एसटीएफ यांच्या मदतीने आणि सहभागाने अजून 7 आरोपीला अटक करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये ज्या इस्मानने घरावर फायरिंग केलेले होते त्यांचे पण समावेश आहे। एकूण 12 आरोपी आतापर्यंत गुन्ह्यामध्ये अटक आहे। पुढील तपास चालू आहे। धन्यवाद। पूर्व प्रादेशिक विभागातील परिमंडळ 6 अंतर्गत चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीत 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक प्रशंसनीय घटना घडली। ऑस्ट्रेलियन नागरिक पीटर म्युअर हेड हे गोवा आणि मुंबई असा प्रवास करत मंगेश ट्रॅव्हल्सच्या इंटरसिटी बसने प्रवास करत होते। प्रियदर्शनी एवराड नगर चेंबूर इथं बसमधून ते उतरले। यावेळी त्यांनी आपला आयफोन मोबाईल आणि पाकिट बसमध्येच विसरले। घटनेनंतर संबंधित नागरिकांनी तात्काळ चुनाभट्टी पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी तत्परतेने बस कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधून चालक आणि हेल्पर यांचे मोबाईल क्रमांक मिळवले। त्यानंतर समन्वय साधत अवघ्या काही वेळातच त्यांचा मोबाईल आणि पाकिट शोधून सुरक्षित परत मिळवून दिलं। या उल्लेखनीय कामगिरीमुळे परदेशी नागरिकांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले। ही कारवाई अपर पोलीस आयुक्त डॉक्टर महेश पाटील, पोलीस उपायुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस आयुक्त मृत्युंजय हिरमिटे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीचा शिताफीने शोध घेत भोईवाडा पोलिसांनी त्याला अटक करून एकूण 9 मोबाईल फोन हस्तगत केलेत। या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलाय। फिर्यादी हे केएम हॉस्पिटल परळ इथं डॉक्टर असून 4 जानेवारी 2026 रोजी पहाटे त्यांचा अंदाजे 10,000 रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल अज्ञात इसमाने चोरी केला होता। तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सुमारे 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली। तांत्रिक विश्लेषण करून आरोपीची ओळख पटवली। फिरोज इस्माईल शेख हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून तो मध्यरात्री मोबाईल चोरी करण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी रुग्णालय परिसरात 8 ते 10 दिवस सापळा लावला। 16 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास आरोपी चोरीच्या उद्देशाने आला असता त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आलं। अंगझडतीत त्याच्याकडून चोरीचे 2 मोबाईल मिळाले। पुढील तपासात त्याच्याकडून आणखी 7 मोबाईल जप्त करण्यात आले। अंदाजे 1 लाख रुपयाचे एकूण 9 मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय।
बोरिवली पूर्व येथील कार्टर रोड क्रमांक 9 परिसरातील बँक ऑफ इंडिया एटीएम मध्ये वृद्ध नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने डेबिट कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या आरोपीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून तब्बल 71 डेबिट कार्ड जप्त करण्यात आलेत। 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:15 वाजताच्या सुमारास 75 वर्षीय फिर्यादी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेले असता आरोपीने मदतीचा बहाणा करून त्यांचा पासवर्ड पाहिला आणि कार्डची अदलाबदल करून खात्यातून 10,000 रुपये काढून फसवणूक केली। या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी 2-3 दिवसाच्या अंतराने ठराविक वेळेत एटीएम मध्ये येऊन वृद्ध तसंच इतर ग्राहकांची कार्ड अदलाबदल करून फसवणूक करत असल्याचं आढळलं। गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। चौकशीत त्याची ओळख फ्रान्सिस पॅट्रिक फर्नांडिस अशी पटली। तपासात त्याच्याकडून विविध बँकांच्या खातेदारांची एकूण 71 डेबिट कार्ड जप्त करण्यात आले। या कारवाईत एकूण 3 गुन्हे उघडकीस आलेत। पुढील तपास सुरू आहे। समाजातील दुर्बल घटकांसाठी असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांसह विशिष्ट विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने बनावट शिधापत्रिका आणि कागदपत्र तयार करून शासन आणि नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा दिंडोशी पोलिसांनी पर्दाफाश केलाय। या प्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आलाय। 7 फेब्रुवारी रोजी गस्ती दरम्यान सुजल सत्यनारायण दयाल याला मालाड पूर्व येथून ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे बनावट झोपडपट्टी, फोटो पास, MMRDAचे अलॉटमेंट लेटर आणि कोऱ्या शिधापत्रिका आढळल्या। पुढील घरझडतीत एकूण 343 बनावट शिधापत्रिका, 3 MMRDA अलॉटमेंट लेटर, 1 लॅपटॉप, 2 प्रिंटर, 9 मोबाईल फोन असे इतर साहित्य जप्त करण्यात आले। सखोल तपासात मुंबई तसंच मीरा रोड, ठाणे आणि वसई परिसरात कार्यरत असलेले एजंट आणि साथीदारांचा सहभाग उघडकीस आला। या प्रकरणात आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आले। ते विविध रुग्णालयांमध्ये कमिशनच्या माध्यमातून काम करत असल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र शासनाच्या सौर कृषी ऊर्जा वाहिनी 2.0 निविदा प्रक्रियेत बनावट बँक गॅरंटी सादर करून शासनाची एकूण 112 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे। ही फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध आर्थिक गुन्हे विभाग मुंबई आणि निर्मल नगर पोलीस ठाणे यांनी कठोर कारवाई केली आहे। सदर प्रकरणी मेशर्स नॅकॉफ ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड, मेशर्स NOPL प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, मेशर्स इंटिग्रेशन इंडक्शन पॉवर लिमिटेड, मेशर्स IIPL 3 हिंगोली प्रायव्हेट लिमिटेड, मेशर्स IIPL 4 परभणी प्रायव्हेट लिमिटेड, मेशर्स NOPL पेस ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि मेशर्स ऑनिक्स रिन्युएबल लिमिटेड यांच्यासह त्यांचे संचालक या कंपन्यांनी बनावट बँक गॅरंटी तयार करून महावितरणाकडे सादर केली होती। त्यामुळे वीज खरेदी कराराच्या आर्थिक समापन प्रक्रियेत फसवणूक झाल्याचं उघड झालंय। 21 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई, ठाणे, नवी दिल्ली, इंदोर, अहमदाबाद आणि राजकोट इथल्या कंपन्यांचे कार्यालय आणि आरोपींच्या राहण्याच्या ठिकाणी झडती घेऊन जप्ती पंचनामे करण्यात आले। या कारवाईत बनावट बँक गॅरंटी, आर्थिक दस्तावेज आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आले। पुढील तपास सुरू आहे। मुंबईतील गुन्हे शाखा यांनी सायबर फसवणुकीसाठी विविध कंपन्यांच्या नावे 55 बँक खाती उघडून करोडो रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या 2 आरोपींविरोधात कारवाई केली। तपासात माहिती मिळाल्यानुसार आरोपींनी आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या सहाय्याने 9 कंपन्या ऑनलाईन स्थापन करून त्या कंपन्यांच्या बँक खात्याद्वारे फसवणूक केली होती। 25 फेब्रुवारी 2026 रोजी मस्जिद बंदर, मांडवी परिसरातील कार्यालयावर छापा मारून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्या ताब्यातून 10 मोबाईल हँडसेट, 3 लॅपटॉप, 2 पेनड्राईव्ह, विविध बँकांचे चेकबुक आणि रोख रक्कम 1,03,880 रुपये असा एकूण 2,35,880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। प्राथमिक तपासात या बँक खात्याद्वारे करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं दिसून आलंय। गुन्ह्यात अजून इतर इसमांचा सहभाग असल्याचं उघडकीस आलंय। पुढील तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड गावात 21 फेब्रुवारी रोजी 75 वर्षीय सुंदराबाई नामदेव जाधव यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली। त्यांचा मृतदेह शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला। डोक्यात मोठा दगड घालून ही हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय। स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात मेंढपाळ दारकुबा बालाजी भुले हाच आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय। मेंढ्या चारण्यावरून झालेल्या वादातून त्यानं ही हत्या केल्याची कबुली दिली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपीला गोलटगाव येथील नातेवाईकाच्या घरी लपून बसलेला असताना अटक करण्यात आली। ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग,
पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। सध्या आरोपी पुढील तपासासाठी करमाड पोलिसांच्या ताब्यात आहे। पुढील कारवाई सुरू आहे। दिनांक 21 फरवरी शनिवार दिन में पुलिस को, ग्रामीण पुलिस को ये माहिती मिलती है कि एक 75 वर्ष की महिला है, उनका नाम सुंदराबाई नामदेव जाधव, उनका मृतदेह उनके क्षेत्र में मिला है और क्षेत्र जो है शेकटा गांव करमाड़ पुलिस स्टेशन की हद्दी में है। पुलिस एसपी सर के आदेश में स्पॉट पर जाती है और उनको ऐसा दिखता है कि किसी ने महिला को सोते हुए उसकी हत्या की है। उसके माथे पर उन्होंने पत्थर मार के उसकी बड़ी निर्घृणपणे हत्या करके स्पॉट से वो फरार हो गए हैं। पुलिस ने जब और माहिती इकट्ठा करी और उन्होंने टेक्निकल इसका एनालिसिस किया एंड लोगों के साथ भी बातचीत करी, तो ऐसा निष्पन्न हुआ कि महिला के पति नामदेव जाधव 2011 में उनका निधन हो चुका है। महिला का एक पुत्र है संजय उर्फ बाड़ा और वो एक LIC एजेंट के रूप में काम करता है और महिला डेली अपने फार्म में, अपने क्षेत्र पर सुबह पैदल जाती थी, वहाँ पे रखवाली करती थी, पूरे दिन रहती थी और वापस उसके बाद वो घर आ जाती थी। महिला के क्षेत्र के आसपास और उसके क्षेत्र में मेंढपालों का आना जाना होता था, जो अपनी मेंढी चरने के लिए वहाँ पर आया जाया करते थे। और ऐसा ही एक मेंढपाल जिसका नाम था दरकुबा भावले, जिसकी वर्ष 46 है, वो लाड़ सावंगी का रहने वाला है। इसके साथ महिला की कुछ फाइट किंवा उनका जो वर्बल टसल झगड़ा हुआ। झगड़े का कारण ये था कि महिला थोड़ी सी गुस्से वाली थी और अपने क्षेत्र के लिए काफ़ी स्ट्रिक्ट थी, तो वो नहीं चाहती थी कि कोई भी उसके क्षेत्र में आकर अपने मेंढी को चराए। और ये जो आदमी था, ये गांजा और दारू पीने के हैबिचुअल था और इसी का गुस्सा उसने अपने मन में रखा। और जब उसने मौका देखा कि उसी दिन क्षेत्र में 21 तारीख को महिला अकेले सोई हुई है, तो उसने वहाँ पे रखे हुए पत्थर को उठाया और उससे महिला के सर में उसको मार के और उसका मर्डर किया और वहाँ से वो स्पॉट से निकल गया। कुछ दिनों तक वो स्पॉट से गायब रहा। फिर पुलिस को इन्फॉर्मेशन मिली गोपनीय बातमीदार से उसके लोकेशन के बारे में। वहाँ जाकर पूछताछ करी तो फाइनली उसने ये गुनाह किया है, ऐसा उसने कन्फेस किया। उसने झूठ भी इसमें एलिबाई क्रिएट किया था कि घटना के दौरान मैं स्पॉट पर नहीं था, मेरी भाची की शादी थी, मैं उसमें गया था, जो कि पुलिस ने अपने एनालिसिस से निष्पन्न किया है कि ये झूठा एलिबाई है और इनफैक्ट उसी ने ऐसा मर्डर किया है। ये पूरी तपास और ये पूरा गुना का जो डिटेक्शन है वो माननीय SP श्री विनय राठौड़ सर, उनके मार्गदर्शन में हमारे लोकल क्राइम ब्रांच के इंस्पेक्टर श्री विजय सिंह राजपूत, पूरी फॉरेंसिक्स टेक्निकल एनालिसिस टीम डॉग स्क्वाड, श्रीमती पूजा नागरे DYSP ग्रामीण, उनकी टीम श्री सम्राट सिंह राजपूत करमाड़ पुलिस स्टेशन के थानेदार, उनकी टीम ने एक बहुत ही अच्छे तरीके से निष्पन्न किया है। आरोपी का कुछ क्राइम रिकॉर्ड है? आरोपी का छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलिसांनी मध्यरात्री शिवाजीनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना एका अनोळखी व्यक्तीला धारदार चाकू हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करताना पकडले। नगर पोलिसांनी आरोपीला थांबण्यास सांगितलं असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून धारदार लोखंडी चाकू आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आले। ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरली आणि पोलीस पेट्रोलिंगचं महत्त्व अधोरेखित करते। पोलीस स्टेशन जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 22/2/2026 रोजी रात्री 8:30 वाजता सुमारास पोलीस अंमलदार गोरे व ASI नलोड हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक माहिती मिळाली की एक इसम हा शिवाजीनगर परिसरामध्ये धारदार शस्त्र घेऊन फिरत आहे। सदरच्या माहितीवरून ते तात्काळ त्या ठिकाणी गेले व एका इसमास ताब्यात घेतले। त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी सांगण्यास टाळाटाळ केली व त्याच्या हालचाली थोड्याशा संशयित दिसून आल्या, म्हणून त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीमध्ये एक धारदार चाकू व एक विवो कंपनीचा मोबाईल मिळून आला। त्यास पोलीस स्टेशनला आणून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक उर्फ यश सचिन साळवे वय 18 वर्षे राहणार इंद्रानगर असे सांगितले। त्याच्याकडे मिळालेल्या धारदार चाकूवरून त्याच्या विरुद्ध शस्त्राधिनियमप्रमाणे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यास त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सदरचा तपास ASI ठोंबरे करत आहेत। त्याच्याकडे मिळून आलेल्या विवो मोबाईलबद्दल माहिती घेतली असता सदर मोबाईल हा त्याने एक दिवस अगोदरच शिवाजीनगर परिसरामधूनच एकाकडून जबरदस्तीने हिसकावून पळून गेला होता अशी माहिती मिळाली। त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता।
सदर गुन्ह्यात सुद्धा त्याला ताब्यात घेण्याची तरतूद ठेवण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार साहेब, माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानपूर विभाग श्री कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ASI नलावडे, ASI ठोंबरे व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे. सर, आरोपीवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत? नाही, आरोपीवर यापूर्वी कोणतेही गुन्हे नाहीत. त्याचे आतापर्यंत कुठल्याही रेकॉर्ड पोलीस स्टेशनला उपलब्ध नाही. सर, आरोपीचे काही साथीदार वगैरे? आरोपीच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. मिळून आल्यास त्यांना पण त्यामध्ये अटक करून पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवली. सर, अटक कधी झाली? अटक 22 तारखेला 22/2/2026 रोजी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. PCR मिळाला का? त्यामध्ये त्याला 2 दिवस PCR मिळालेला होता आणि त्यानंतर त्याला यमशार माननीय न्यायालयाने यमशार मंजूर केल्याने त्याला हर्सुल कारागृह येथे रवाना करण्यात आलेले आहे. धुळे शहरात वाहतूक शाखेकडून बुलेट धारकांवर विशेष मोहीम राबवण्यात आली. शाळा, महाविद्यालय आणि क्लासेस परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट वाहनांवर लक्ष केंद्रित करत 18 सायलेन्सर जप्त करण्यात आलेत. संबंधित वाहनधारकांकडून 18,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलाय. दरम्यान ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेत 22 जणांवर कारवाई करत तब्बल 2,22,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांनी दिलाय. मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, शहर वाहतूक शाखा. काल रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब यांच्या आदेशान्वये सायंकाळी 7 ते 11 मध्ये विशेष मोहीम राबवण्यात आलेली होती. सदर विशेष मोहीममध्ये आपण 4 ते 5 ठिकाणी अचानक चेकिंग ठेवलेल्या होत्या. त्या चेकिंग दरम्यान आपण 20 ते 22 ज्या शाळा, स्कूल, कॉलेज, क्लासेस यांच्याजवळ मॉडिफाईड सायलेन्सर करून जे फटाके वाजवतात अशा 20 ते 22 मोटरसायकल आपण जप्त केलेल्या आहेत. त्यांचे सायलेन्सर काढून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच जे अल्कोहोल प्राशन करून वाहन चालवतात अशा 12 वाहनधारकांना आपण ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. तरी मी सर्व धुळेकरवासी यांना आवाहन करतो की कुणीही मॉडिफाईड सायलेन्सर केलेले बुलेटचा वापर करू नये व अल्कोहोल कन्झ्युम करून कोणीही ड्रायव्हिंग करू नये. असे आढळून आल्यास सक्त कारवाई करण्यात येईल. अमरावतीत जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याचा मोठा प्रकार उघडकीस आलाय. तहसीलदारांच्या आदेशानुसार तब्बल 2,896 बांगलादेशी किंवा अपात्र व्यक्तींना जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. यापैकी 1,016 अर्जदारांनी बनावट आणि खोटी कागदपत्र सादर करून सरकारची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय. संबंधित 1,016 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या यांनी कोणत्या अधिकारात बैठक घेतली? किरीट सोमय्या यांना कोणी बोलवलं? किरीट सोमय्या यांच्या बैठकीसारखी बैठक आम्हाला का नाही घेऊ देत? या प्रकारची विचारणा वारंवार अमरावतीचे काँग्रेसचे, उबाठाचे आणि शरद पवार गटाचे नेते करत आहेत. यांना खरोखर बैठक घेऊ द्या. यासाठी घेऊ द्या की यांना ज्या 1,016 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे की ज्यांनी खोटे कागदपत्र दाखल करून जन्माचे दाखले मिळवलेले आहेत, हे लोक कोण आहेत? त्यांना वाचवण्याची कणव असलेले लोक किरीट सोमय्यांवर आणि भारतीय जनता पार्टीच्या महापौरांवर टीका करत आहेत. यांनी पहिले समोरून हे बोललं पाहिजे की अमरावतीमध्ये 2,896 जन्माचे दाखले हे अवैधरित्या दिल्या गेले. हे कोण आहेत? ही मंडळी कोण आहे? ही बांगलादेशी आहे, बाहेरून आलेली आहे. यांनी खोटे कागदपत्र का दाखल केले याची चिंता कोणालाही नाही. पण अमरावतीच्या काँग्रेस आणि उबाटाच्या नेत्यांची ओढत निर्भय बनवण्यासाठी गावोगाव फेक नॅरेटिव्ह पसरवणारे जे काही निर्भय बनव जे 2-4 लोक आहेत ते देखील तिथून विचारणा करतायत. माहितीच्या अधिकारात कागद मागतायत. जर कागदच मागायचे असतील तर तुम्हाला या 1,016 लोकांवर गुन्हे दाखल झाले या लोकांविषयीची माहिती मागवा. यांच्याविषयी तुमचं काय मत आहे ते सांगा. यांना वाचवण्यासाठी तुम्ही का धडपड करता आहे ते सांगा. अगदी सरळ आहे, अगदी सरळ आहे. किरीट सोमय्या जी लढाई लढता आहेत ती अपात्र लोकांच्या विरोधात लढतायत. या अपात्र लोकांचा पुळका तुम्हाला काय येतो आहे पहिले याचं उत्तर द्या आणि नंतर नियमांच्या गोष्टींवर बोट ठेवणं सुरू करा.
छत्रपती संभाजीनगर येथील शहागंज परिसरात दुचाकी पार्किंगच्या वादातून दाम्पत्यावर मारहाणीची घटना घडली आहे. 5 महिन्यांच्या गर्भवती नंदिनी पगारे आणि त्यांचे पती प्रणव पगारे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनेची चौकशी सुरू केली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलंय. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मी पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस स्टेशन सिटी चौक. पोलीस स्टेशन सिटी चौकच्या अंतर्गत किराणा चावडी चौकी शहागंजच्या भागामध्ये आहे. किराणा चावडी चौकीजवळ फळाच्या खूप साऱ्या अशा गाड्या लागतात. गाडीवरती एक फिर्यादी जो आहे आमचा गाडीवर फळ खरेदी करण्यासाठी आलेले होते. तिथे त्यांनी त्यांची गाडी पार्किंग केली. गाडीच्या पार्किंगवरून फळ विक्रेते आणि त्या फिर्यादीमध्ये वाद झाला. त्यांच्या वादानंतर आमच्याकडे त्यांच्या भांडणानंतर आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांचे काय दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून त्यामध्ये 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. आरोपी अटक करून आम्ही त्यांच्यावरती कडक प्रतिबंधक कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. प्रतिबंधक कारवाई करून घेणार आहोत. धन्यवाद. बातमीसोबतच क्राईम झोनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या आणि गुन्हेगारी विश्वातल्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.